करावं, साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं. बहुतेक शेतकरी कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखाना किंवा खाजगी कारखान्याशी संबंधित असतात. आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्हीसीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील त्या सगळ्यांना व्हीसीवर ते पुन्हा दाखवलं जाणार आहे. तू काल नव्हता का माझ्याबरोबर? तुम्ही आज नोटीस पाठवली दादा. मग मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असतील. नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही. मी तुला नेहमी सांगतो, तो लोक मला इतके वर्ष ओळखतो. मी इथं जे VSIच्या मीटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे. राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो. हा असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तसं केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला काही फरक पडत नाही. हा, दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे. मी मुंबईला जाणं उद्या आहे. मी उद्याच्याला चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलं आहे. आम्ही सगळ्या जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का, रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आहे. आम्ही ताबडतोब DBTद्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले. तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.